सध्या अक्षयनं स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केल्याचं समोर येतंय। अक्षय शिंदे हा बदलापूर प्रकरणातला आरोपी आहे। स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केला, अर्थात एन्काउंटर करण्यात आलेला आहे आरोपी अक्षय शिंदेचा। आरोपी अक्षय शिंदे हा बदलापूर इथल्या खाजगी शाळेत त्यानं 2-4 वर्षीय चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केले होते। या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती। मात्र हे संपूर्ण प्रकरण वादाच्या संशयाच्या भोवऱ्यातच होतं। अक्षय शिंदे हा बदलापूर बलात्कार प्रकरणातला आरोपी आहे। अवघ्या 4 वर्षांच्या मुलीवर नराधमाकडून बलात्कार करण्यात आला। कारवाई करण्यास पोलिसांकडून दिरंगाई झाली होती। 10 तास त्यानंतर रेल रोको केला आणि त्यानंतर आरोपीला अटक झाली। 17 ऑगस्टपासून आरोपी अक्षय शिंदे हा जेलमध्ये होता। त्याला ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना पोलिसांची सर्व्हिस रिव्हॉल्वर त्याने हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केल्याचं आता सांगण्यात येत आहे। याचा अर्थ पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर केल्याचं पाहायला मिळतंय। संपूर्ण प्रकरणाला आता एक वेगळं वळण लागल्याचं पाहायला मिळतंय। आधीपासूनच राजकीय कंगोरे देखील या प्रकरणातले तपासले जात होते। हे संपूर्ण प्रकरण झालं, 10 तासाचा रेल रोको करण्यात आला, त्यामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालं होतं। विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते या संपूर्ण प्रकरणात। त्यामुळे सत्ताधाऱ्यांवरती अनेक सवाल उपस्थित करण्यात आले। लाडकी बहीण योजना असेल, या संदर्भात अनेक विरोधकांकडनं आरोप करण्यात आले, टीका करण्यात आली होती। 4 वर्षांच्या चिमुकल्या जर सुरक्षित नसतील तर लाडक्या बहिणींचा उपयोग काय, अशा पद्धतीचे सवाल हे विरोधकांकडनं उपस्थित करण्यात आल्याचं या संपूर्ण प्रकरणातनं पाहायला मिळालं होतं। त्यामुळे आधीपासूनच हे संपूर्ण प्रकरण चांगलंच वादात सापडलं होतं। या संदर्भात SIT देखील स्थापन करण्यात आली होती। तसंच उच्च न्यायालयानं देखील चांगलेच ताशेरे ओढले होते। सुरुवातीच्या काही काळात प्रकरण नोंदवूनच घेण्यात आलं नव्हतं। पोलीस स्टेशनला गेलेल्या पीडित मुलीच्या पालकांची तक्रार देखील घेण्यात आली नव्हती। त्यांना दिवसभर पोलिसांनी बसवून ठेवलं होतं। त्यानंतर रेल रोको करण्यात आला। संतप्त जमावानं 10 तास रेल रोको केला आणि त्यानंतर आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती। हे संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात, वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं पाहायला मिळालंय। 17 ऑगस्टपासून आरोपी अक्षय शिंदे हा जेलमध्ये होता। त्याला आज ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना हा संपूर्ण प्रकार घडलाय। स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केल्याची माहिती आता समोर येते। एन्काउंटर करण्यात आलाय अक्षय शिंदे याचा। अक्षय शिंदे अवघ्या 4 वर्षाच्या मुलीवर नराधमानं बलात्कार केला होता। त्याचा एन्काउंटर पोलिसांनी केलाय। मात्र स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडनं मिळतेय। स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केला। ट्रान्झिट रिमांडसाठी त्याला नेण्यात येत होतं। 3 गोळ्या त्यानं स्वतःवरती झाडून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच झटापटीमध्ये पोलिसांनीही गोळीबार केलाय। यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याचं पाहायला मिळतंय। या संपूर्ण प्रकरणी आता विरोधकही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय।